घर बांधकाम करत असताना पैशाची बचत केली पाहिजे, पण प्रत्येक ठिकाणी पैशाची बचत करणं ही फार मोठी चुकी ठरू शकते. आणि त्यात पण जर समजा तुम्ही ही एक चूक केली तर तुमचे लाखो रुपयाचे नुकसान होईलच. त्याचबरोबर जसं तुम्हाला घर पाहिजे आहे तसं ते बनणार पण नाही. माझ्याकडे एक क्लायंट आले होते, तर त्यांनी 3 वर्षापूर्वी घराचं काम स्टार्ट केलं होतं. आता फक्त RCC स्ट्रक्चर बांधून घराचं काम स्टॉप आहे. तर ते मला सांगत होते की सेंटरिंग कॉन्ट्रॅक्टर आहे, तर त्या कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला जसं घराचं काम आहे तसं ते बांधून आम्हाला ते घराचं काम बनलं नाही आम्हाला. त्याचबरोबर सेंटरिंग कॉन्ट्रॅक्टर्सने आमच्याकडून पैसे पण एक्स्ट्रा घेतलेले आहेत आणि आत्ता मी घराचं काम करण्यासाठी परत काम आता मला जे आहे ते फिनिश करायचं आहे, तर ते आत्ता बोलवत आहे. तर ते मला म्हणत आहेत की हा जो रेट आहे हा 3 वर्षापूर्वीच आहे. जर मला आता काम स्टार्ट करायचं, जर काम करायचं असेल तर मला आत्ताच्या ह्या रिसेंटली ज्या इयरचा जो रेट आहे या रेटप्रमाणे रेट वाढवून पाहिजे तरच मी काम करेल. तर ते थोडे इमोशनल झाले होते. मला सांगितलं की ज्या घरामध्ये मी राहतो ते घर माझं रेंटवर आहे. हे जे घराचं काम स्टार्ट केलं आहे यासाठी मी होम लोन केलं आहे, तर याचा मंथली EMI पण आहे आणि हे घराचं काम हे असं अर्धवट आहे. तर थोडे इमोशनल झाले होते. त्यांचा प्रॉब्लेम मी समजून घेतला. तर त्यांना मी म्हटलं की जरा मला याचा 2D प्लॅन दाखवा, या घराचा प्लॅनिंगचा. तर त्यांनी 2D प्लॅन मला कोणता दाखवावा, गुगलवरून डाउनलोड केलेला आणि तोच प्लॅन डायरेक्ट सेंटरिंग कॉन्ट्रॅक्टरला घेऊन म्हणजे पैशाची बचत केली यांनी प्लॅनिंगमध्ये आणि त्या पद्धतीने घराचं काम स्टार्ट केलं. तर यांना म्हटलं ॲटलिस्ट 3D डिझाईन तरी दाखवा. तर म्हटले नाही, 3D डिझाईन आमच्याकडे नाहीत, कारण गुगलवर ते 3D डिझाईन मिळालं नाही. आणि गुगलवर कसं होतं की ज्या प्लॅनचा तुम्हाला 2D प्लॅन मिळाला तर त्याचंच तुम्हाला 3D डिझाईन मिळेल याची गॅरंटी कमी असते आणि मिळालं तर ते बरोबर असण्याची गॅरंटी पण परत कमी आहे. तर मी म्हटलं एखाद्या इंजिनियर किंवा आर्किटेक्टचं कन्सल्टिंग घेऊन त्यांच्याकडून प्रॉपर तुम्हाला जसं घर पाहिजे आहे तसं 2D प्लॅन बनवून 3D डिझाईन बनवून जर घेतलं असतं तर काय प्रॉब्लेम होता. तर ते म्हटले नाही, थोडंसं आम्ही तिथे पैशाची बचत केली आणि मी एका इंजिनियरला विचारलं होतं, तर त्यांनी मला चार्जेस जास्त सांगितलं. सो त्यामुळे आम्ही ह्या डायरेक्टली गुगलवरचा प्लॅन घेऊन डायरेक्ट काम स्टार्ट केलं आणि हीच आमची चूक झाली हे त्यांनी स्वतःच मला सांगितलं. कारण जे काम स्टार्ट असतानाच यांना समजलं होतं की काहीतरी आपली चूक होत चाललेली आहे, पण त्यांना काही ऑप्शन नव्हता त्यावेळी, कारण स्ट्रक्चर एकसारखं काम चालूच झालं होतं. तर ही चूक आहे ती तुम्ही करू नका. तुम्ही फर्स्ट काय करा की तुम्हाला जसं घर बांधायचं आहे त्या पद्धतीनं, म्हणजे तुम्ही घर मालक आहात तर तुम्हाला कशा टाईपमध्ये घर पाहिजे आहे, 1 BHK पाहिजे आहे, 2 BHK पाहिजे आहे. 2 BHK असेल तर त्यामध्ये मास्टर बेडरूम किती पाहिजे आहेत, एक पाहिजे आहे का, त्याला अटॅच टॉयलेट बाथरूम पाहिजे आहे का, त्याचबरोबर जे घराचं प्लॅन आहे ते वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्हाला पाहिजे आहे का, स्टोरूम तिथे हवे आहे का, घराचं काम आहे ते तुम्हाला ग्राउंड फ्लोअर करायचं आहे का, G+1 पाहिजे आहे, लोड बिरिंग की RCC स्ट्रक्चर पाहिजे आहे. तर लोड बिरिंग RCC स्ट्रक्चर म्हणजे काय, त्या रिलेटेड हा व्हिडिओ बनवला आहे, हा व्हिडिओ बघा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे तुम्हाला आता जे जे घराचं काम करणार ते तुम्हाला कशा टाईपमध्ये पाहिजे आहे, म्हणजे फार्म हाऊस टाईपमध्ये पाहिजे आहे, त्यामध्ये तुम्ही चिऱ्यामध्ये करणार आहात का ब्रिकमध्ये करणार आहात, तर याचीसुद्धा तुम्ही कल्पना, तुमचं बजेट काय आहे याची कल्पना तुमच्या इंजिनियर किंवा आर्किटेक्टनं तुम्ही दिली पाहिजे. तर तुम्ही त्यांना काय काय सांगितलं पाहिजे, म्हणजे घर कसं हवं आहे याचे कोणकोणते पॉईंट आहेत, ते इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ते त्यांना सांगणं गरजेचं आहे प्लॅनिंग करण्या अगोदर. तर या रिलेटेड आपण हा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ तुम्ही फर्स्ट वॉच करा आणि त्या पद्धतीनंच त्यांना सांगा की या पद्धतीनं आम्हाला घराचं प्लॅन बनवून द्या. आता त्यानंतर त्यांचा एखादा फर्स्ट ऑप्शन आला तुम्हाला 2D प्लॅन, तो तुम्हाला आवडला नाही, त्यामध्ये काहीतरी चेंजेस वगैरे असतील तर ते करून घ्या. सेकंड ऑप्शन घ्या, थर्ड ऑप्शन घ्या, पण 2D प्लॅन एकदा पूर्ण फायनल घ्या. तुम्हाला तुमचं सॅटिस्फॅक्शन होत नाही तोपर्यंत, कारण यामध्ये जर चूक ठेवली आत्ता प्लॅनिंग करत असताना तर पुढे जाऊन ती चूक फार मोठी होऊ शकते, ठरू शकते. सो त्यासाठी 2D प्लॅन प्रॉपर बनवून घ्या. आणि एकदा 2D प्लॅन बनवून झालं की डायरेक्ट कामाला स्टार्ट करू नका. यांनी जसं केलं, यांनी काय केलं, फक्त गुगलवरचा प्लॅन घेतला आणि डायरेक्ट त्या पद्धतीनं डायरेक्ट घराचं काम स्ट्रक्चरच कंप्लीट केलं त्या पद्धतीनं. आणि स्ट्रक्चर कंप्लीट झाल्यानंतर यांना समजलं की हे जे घर आहे याचं हे डिझाईन आहे ते काहीतरी चुकीचं झालेलं आहे, हे काही बरोबर दिसत नाही. म्हणजे यासाठी हे चुकीचं दिसत आहे, चुकीचं झालेलं आहे हे समजण्यासाठी यांना कंप्लीट स्ट्रक्चर बनवावं लागलं. आणि हेच जर यांनी 3D व्ह्यू आधीच बनवलं असतं तर यांना आधीच हेच समजलं असतं, म्हणजे एवढं पैसे वगैरे वेस्ट करण्याची काही गरज नव्हती. आणि आत्ता डिस्टर्ब झालेले आहेत, म्हणजे आता कारण कंप्लीट झालं आणि मग चूक समजली. तर यासाठी काय की 2D 3D डिझाईन का महत्त्वाचं आहे की तुम्हाला आधीच क्लॅरिटी समजते की हां ही डिझाईन आपल्याला असं होणार आहे, तर ही आपल्याला कंटिन्यू करायचं आहे का सेकंड ऑप्शनमध्ये आपण बघायचा आहे प्लॅन, तर हा ऑप्शन तुमच्याकडे चान्स असू शकतो. या 3D डिझाईन तुम्ही आधीच बनवून घेतलं तर. आणि 3D मध्ये कसं होतं की पूर्णच तुम्हाला क्लॅरिटी येऊन जाते. म्हणजे जसं की तुमच्या घराचा आता फार्म हाऊस असेल, फार्म हाऊस टाईप जर हाऊस असेल चिऱ्यामध्ये, तर तुमचा व्हरांडा कसा असणार आहे,
त्यामध्ये मटेरियल कोणतं वापरलेलं आहे, ब्लॅक स्टोन आहे का रेड स्टोन आहे, त्याचं रूपिंगचा जो अँगल आहे आणि रूपिंगचा अँगल तर आपल्याला 3D व्ह्यूमध्ये समजतो, कारण किती अँगलमध्ये ते प्रॉपर रूप मॅच होईल त्या डिझाईनला हे आपल्याला 3D व्ह्यूमध्येच आर्किटेक्टना हे प्रॉपर समजतं. आणि हे जे आहे आणि हे 3D डिझाईन जे आहे या 3Dमध्ये कसं होतं की तुम्हाला नाईट व्ह्यूमध्ये घर कसं दिसणार आहे, डे व्ह्यूमध्ये कसं दिसणार आहे, एखादी विंडो आहे तर विंडोचा जो आर्च असेल तर ते आर्च टाईपमध्ये विंडो घ्यायचं असेल तर त्याचं जे डिटेलिंग वर्क आहे म्हणजे ग्रुप पॉइंटिंगमध्ये करायचं आहे का पेपर जॉईंट फिनिशिंगमध्ये ते वर्क करायचं आहे. त्याचबरोबर त्याच्यासाठी मटेरियल जे आहे आतमध्ये ते स्लायडिंगमध्ये करायचे आहे का वुडनमध्ये ती विंडो बनवायची आहे, हे सुद्धा आपल्याला 3Dमध्ये समजतं की कोणती विंडो आपल्याला चांगली दिसू शकते. डोअर कोणतं कशा टाईपमध्ये घ्यायचं आहे, त्या डोअरचं डिझाईन कसं असलं पाहिजे, तर डोअरचं जे मोल्डिंगचं वर्क आहे फ्रेमिंग ते चिऱ्यामध्ये कोणत्या टाईपचं डिझाईन आपण घेतलं पाहिजे, वर जे फ्लोरिंग आहे ते फ्लोरिंग कसं असलं पाहिजे. आता आतमध्ये इंटेरियरचे जे वर्क आहे त्यामध्ये डाऊन सिटआउट एरिया जर असेल तर त्याचं जे 3D डिझाईन आहे ते कशा टाईपमध्ये परफेक्टली त्याला मॅच होईल, म्हणजे ट्रॅडिशनल प्लस मॉडर्न टाईपमध्ये ते कसं इंटेरियरमध्ये सुद्धा घर आपलं छान दिसेल. जो स्लॅब आहे तो RCC न होता त्यामध्ये एखादे फिल्लर स्लॅब किंवा आर्ट वर्क वगैरे आपल्याला द्यायचं आहे का, तर ते आर्ट वर्क कोणत्या टाईपमध्ये आर्ट वर्क दिल्यानंतर आपल्याला ते प्रॉपर व्यवस्थित दिसेल, हे त्याची जी पूर्ण जी आयडिया आहे हे आपल्याला 3Dमध्ये आपल्याला समजून जातं. पॅरापिट वॉल आहे तर त्यामध्ये कोणता पॅटर्न आपल्याला द्यायचा आहे का, हे जे आहे हे आपल्याला 3D व्ह्यूमध्ये आपल्याला एकदम क्लिअरली समजतं. आणि हे जे डिझाईन आहे हे तुमच्या बजेटमध्ये होणं पण फार गरजेचं असतं. सो त्यासाठी हे जे बजेटमध्ये म्हणजे इंजिनियर आणि आर्किटेक्ट मिळून ज्यावेळी तुमच्या बजेटमध्ये हे प्लॅन या टाईपमधले जे डिझाईन ज्यावेळी तुम्हाला ते करून देतात आणि या प्रत्येक पॉईंटवर ज्यावेळी विचार करून प्रत्येक पॉईंटवर डिटेलिंग वर्क होतं त्यावेळी तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो नेक्स्ट लेवलला जाऊ शकतो, काहीतरी युनिक आपण बनवू शकतो. सो त्यासाठी 3D व्ह्यू 2D डिझाईन हे फार महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या इंजिनियर किंवा आर्किटेक्टकडनं तुम्ही जे काम देणार आहेत डिझाईनचं किंवा कन्सल्टिंगचं, तर त्यांचा या क्षेत्रातील अनुभव किती आहे, त्यांनी इथून मागे कोणती या टाईपमधली कामे केली आहेत का, त्यांनी डिझाईन कशा टाईपमध्ये बनवले आहेत, हे सुद्धा तुम्ही बघणं फार गरजेचं आहे. कारण त्यांच्यावरच तुमच्या घराचं डिझाईन आणि तुमचं स्वप्न आहे घराचं हे डिपेंड आहे. सो त्यासाठी त्यांचा एक्सपिरियन्स किती आहे हे बघून घ्या. आमच्याकडून जर तुम्हाला 2D किंवा 3D डिझाईन हवा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता. धन्यवाद.